व्हिटॅमिन डीची कमतरता कशी ओळखाल? ही लक्षणे दुर्लक्ष करू नका. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सतत थकवा जाणवतो का? हातपाय दुखतात का? वारंवार आजारी पडता का? असं असेल तर त्यामागे अनेक कारणं असू शकतात आणि त्यापैकी एक म्हणजे व्हिटॅमिन डीची कमतरता. व्हिटॅमिन डीला अनेकदा सनशाईन व्हिटॅमिन म्हणतात, कारण सूर्यप्रकाशाच्या मदतीने आपले शरीर ते तयार करू शकते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिटॅमिन डी म्हणजे काय, त्याची कमतरता कशी ओळखावी, कोणाला जास्त धोका असतो आणि ती कमी होऊ नये यासाठी काय करावे. चला सुरुवात करूया. व्हिटॅमिन डी का महत्त्वाचे आहे? व्हिटॅमिन डी शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करते. त्यामुळे हाडे आणि दात मजबूत राहण्यास आधार मिळतो. याशिवाय स्नायूंच्या कार्यात आणि रोगप्रतिकारक शक्तीच्या कामकाजातही त्याची भूमिका असते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची संभाव्य लक्षणे. नंबर 1. सतत थकवा जाणवणे. पुरेशी झोप घेतल्यानंतरही दिवसभर थकल्यासारखे वाटत असेल तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यापैकी व्हिटॅमिन डीची कमतरताही एक असू शकते. नंबर 2. हाडे किंवा पाठ दुखणे. कंबर, पाठ किंवा हाडांमध्ये वारंवार वेदना होत असतील तर त्याची तपासणी करून घेणे योग्य ठरू शकते. नंबर 3. स्नायू कमकुवत वाटणे. जिने चढताना त्रास होणे, लवकर दमणे किंवा स्नायूंमध्ये शक्ती कमी झाल्यासारखे वाटणे ही काही लोकांमध्ये दिसणारी लक्षणे असू शकतात. नंबर 4. वारंवार आजारी पडणे. व्हिटॅमिन डी रोगप्रतिकारक यंत्रणेच्या कार्यात भूमिका बजावते. त्यामुळे काही लोकांमध्ये त्याच्या कमतरतेचा संसर्गाशी संबंध दिसून येतो. परंतु हे एकमेव कारण नसते. नंबर 5. जखम भरून येण्यास वेळ लागणे. जखम भरून येण्यावर अनेक घटक परिणाम करतात. काही प्रकरणांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरताही त्यात भूमिका बजावू शकते. कोणाला जास्त धोका असू शकतो? दिवसभर घरात राहणारे लोक, सूर्यप्रकाशात कमी वेळ घालवणारे, वयोवृद्ध व्यक्ती, काही दीर्घकालीन आजार असलेले लोक, डॉक्टरांच्या सल्ल्याने विशिष्ट आहारावर असणारे काही लोक. व्हिटॅमिन डीची कमतरता कशी निश्चित होते? फक्त लक्षणांवरून व्हिटॅमिन डीची कमतरता निश्चित करता येत नाही. यासाठी डॉक्टर आवश्यक असल्यास रक्त तपासणी सुचवू शकतात. त्यामुळे स्वतःहून निष्कर्ष काढू नका. व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी काय करावे? सकाळच्या किंवा संध्याकाळच्या सूर्यप्रकाशात काही वेळ घालवा. किती वेळ योग्य आहे हे त्वचेचा रंग, हवामान आणि प्रदेशानुसार बदलू शकते. संतुलित आहार घ्या. व्हिटॅमिन डी असलेले पदार्थ जसे की अंडी, चरबीयुक्त मासे आणि फोर्टिफाईड दूध किंवा इतर फोर्टिफाईड पदार्थ आहारात समाविष्ट करता येतात. डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय व्हिटॅमिन डी सप्लिमेंट सुरू करू नका. निष्कर्ष. मित्रांनो, सतत थकवा, हाडे दुखणे किंवा स्नायू कमकुवत वाटणे यासारखी लक्षणे दिसत असतील तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यापैकी एक व्हिटॅमिन डीची कमतरता असू शकते. वेळेत तपासणी करून योग्य उपचार घेतल्यास समस्या नियंत्रणात ठेवणे सोपे होऊ शकते. तुम्ही शेवटची व्हिटॅमिन डी तपासणी कधी केली होती? कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओतील माहिती सामान्य आरोग्यविषयक माहितीसाठी आहे. कोणतीही लक्षणे असल्यास किंवा सप्लिमेंट घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.